हॅलो फ्रेंड्स, तर आज सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 41. फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपीज इन 340 रुपीज फॉर 2 years द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी. तर आपल्याला इथे प्रिन्सिपल दिलेला आहे आणि त्याच्यावरती मिळालेला इंटरेस्ट दिलेला आहे आणि इथे इयर्ससुद्धा आपल्याला दिलेला आहे, म्हणजे टाईम पिरियड दिलेला आहे आणि आपल्याला काढायचं आहे. तर रेट ऑफ आपण इथे काय करूया, आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली आहे ना ती आपण राईट करूया. तर इथे आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे. प्रिन्सिपल किती 1700 रुपयाला आहे. तो किती आहे 2 years. त्यानंतर आपल्याला इथे दिलेला आहे इंटरेस्ट 340 रुपीज आणि आपल्याला काय काढायचं आहे रेट ऑफ इंटरेस्ट. काय काढायचं आहे, तर इथे आपण फॉर्म्युला राईट करून घेऊया. पण आपल्याला आय दिलेला आहे, मग आयची व्हॅल्यू पुट करूया. किती आहे इंटरेस्ट 340. प्रिन्सिपल दिलेला आहे 1700 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे आणि टाईम आपल्याला दिला आहे 2 years अपॉन 100. सो आता आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे. मग आर आपण ह्याच साईडला राईट करूया आणि बाकी जे नंबर आहेत त्यांची जागा आपण शिफ्ट करूया, त्यांना इक्वल टूच्या लेफ्ट साईडला घेऊन जाऊया. ठीक आहे. आता 340 हे इकडे डिवाईड होते. 100 इकडे आले ते काय झाले मल्टिप्लाय झाले. त्यानंतर 1700 इकडे काय होते मल्टिप्लाय, इकडे आले डिवाईड झाले. हे 2 सुद्धा इकडे मल्टिप्लाय होते, इकडे आले डिवाईड झाले. आता ह्या साईडला बिचारा एकटा कोण राहिला, आर राहिला. तर इथे आपण काय केलं, हे जे मल्टिप्लाय नंबर होते ते इकडे आले डिवाईड झाले. मग आपण काय केले, सगळे कट केले नंबर जेवढे करता येतील तेवढे. इथे 0 सोबत 0 कट केले. त्यानंतर इथे 340ला 2ने डिवाईड केला तर इथे 170 भेटला. आता 17 इकडे बाकी होता, मग 17ने 170ला डिवाईड केला तर 17 10 170. तर आपल्याला काय भेटलं, आरची व्हॅल्यू 10 इथे भेटलेली आहे. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे 10. तर आपल्याला इथे दिलं एक ऑप्शनमध्ये 10. यस, तर हे आन्सर काय आहे करेक्ट आहे. ठीक आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, इफ द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज इन 600 रुपीज ॲट अ सर्टन रेट फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर्स व्हॉट विल द इंटरेस्ट बी ऑन 15,000 रुपीज अंडर द सेम कंडिशन. इथे त्यांनी आपण राईट करून घेऊया. किती आहे 3000 रुपीज आणि टाईम सर्टन इयर म्हणलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यांनी रेट पण दिलेला नाही आहे, इंटरेस्ट रेट दिलेला नाही आहे, फक्त काय दिलं आहे इंटरेस्ट दिलेला आहे. तो आपण इथे राईट करून घेऊया. तर इंटरेस्ट दिला आहे तो आपण राईट केला. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नाही आणि टाईमही दिलेला नाही, तो आपल्याला काय करायचं आहे काढायचा आहे. मध्ये व्हॅल्यू आपल्या पुट करूया. तर आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे तो राईट करूया 600. पी आपल्याला दिलेला आहे तो आहे 3000 रुपीज आणि आपल्याला आरही दिलेला नाही आणि टीसुद्धा दिलेला नाही, तो आपण राईट करत नाही तिकडे. तर आता ज्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या व्हॅल्यू आपण इकडे शिफ्ट करूया आणि आर आणि टीची व्हॅल्यू काढूया. तर आता इकडे राईट साईडला इक्वल टूच्या राईट साईडला घेऊन येतो हे नंबर. तर 600 आपल्याकडे ऑलरेडी आहेत ते आपण इथे राईट केले. हा जो आहे हा डिवाईडमध्ये आहे 100, तो आला इकडे मल्टिप्लाय झाला. त्यानंतर 300 इकडे आला, तो डिवाईडमध्ये जाऊन बसला. त्यानंतर इकडे आपल्याकडे राहिलेला आहे आर मल्टिप्लाय टी, दोघं राहिलेले आहेत. आता इथे 0 आपण इकडे 0 0 कट करून घेऊया. आता आपल्याकडे काय राहिला 3. आता 3 1 जा 3, 3 2 जा 6 आणि 2 राईट केलेले आहे तिकडे आपण. 200 आन्सर आपल्याला 3000 होते इथे. सो तर एक 0 इथे राहिलेला आहे, तो 0सुद्धा आपण इथे कट करून घेऊया. सो तर इथे किती राहिले 20. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय भेटली आर मल्टिप्लाय टी इज इक्वल टू काय भेटले 20 भेटले. ठीक आहे. आता 500 रुपीज दिलेत आणि त्याच्यावरती सेम कंडिशन दिलेले आहेत आणि आपल्याला त्याच्यावरचा इंटरेस्ट काढायचा आहे. सो तर फॉर्म्युलाचा यूज करूया. आय इज इक्वल प्रिन्सिपल आपल्याकडे आहे. प्रिन्सिपल किती आहे 1500. आर आपल्याला माहीत नाही आणि टी माहीत नाही, पण आर आणि टीची व्हॅल्यू जी आपण काढली होती ती इथे आपण राईट करूया. त्यानंतर आपल्याला 100 इथे राईट करायचं आहे आणि आता ह्यांना आपण
डिवाईड करून घेऊया. 0 0सोबत 0 कट केले, या 0सोबत हा 0 कट केला, किती राहिले 15 आणि 20. 15 आणि 20चं आपण मल्टिप्लाय केलं इथे, 15 मल्टिप्लाय 20, तर आपल्याला आन्सर काय भेटणार आहे, 15 2 जा 30 आणि 0 ॲज इट इज 300. काय आन्सर भेटलेला आपल्याला, 300 रुपीज. तर 15 ते ऑप्शन दिले होते, त्यामध्ये 300 हे ऑप्शन दिलेलं आहे आणि ते आपलं काय आहे, आन्सर आलेलं आहे. एक सोपी मेथड सांगते, अगदी 1 मिनटामध्ये. तुम्हाला जर ह्या मेथडने इझी वाटलं तर तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर आपल्याला काय दिलं होतं इथे, प्रिन्सिपल दिलं होतं. किती होतं प्रिन्सिपल, 3000 रुपीज. त्यावरती इंटरेस्ट किती दिला होता, 600 रुपीज. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय दिलं होतं, प्रिन्सिपल पुन्हा 1500 रुपीज आणि त्यावरती इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला काढायला सांगितला होता. तर आपण काय करूया, इथे एक्स इन्क्लूड करून देऊया. सो तर आता खूप सोपं आहे हे करायचं. 3000 साठी किती रुपीज, 600 इंटरेस्ट. तर 1500 साठी किती, एक्स. सो तर आता याला फक्त आपल्याला सॉल्व करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 3000 मल्टिप्लाय एक्स इज इक्वल टू 1500 मल्टिप्लाय 600. आता एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणून एक्स ठेवला लेफ्ट साईडला. 1500 मल्टिप्लाय 600 क्रॉस मल्टिप्लाय केलं अर्थात दोघांचं आणि ते इथे राईट केलेलं आहे. आता एक्सची व्हॅल्यू काढायची, मग 3000ला सुद्धा आपल्याला इकडे इक्वल टूच्या राईट साईडला शिफ्ट करून घ्यायचं आहे. तर 3000 इकडे शिफ्ट करून घेतले. आता 0सोबत 0 कट करूया. 1 2 3. आता इकडे मोजा 1 2 आणि हा एक 3. ठीक आहे. आता 3 राहिलेला आहे आपल्याकडे. 3 1 जा 3, 3 2 जा 6. इथे आले किती 2. आता 150 मल्टिप्लाय 2 केलं तर आपल्याला आन्सर किती भेटतं, 300. सो एक्स इज इक्वल टू 300. इतक्या सोप्या पद्धतीने आणि अगदी 1 मिनटामध्ये सुद्धा हे आन्सर आपण काढू शकतो. ठीक आहे. नंबरचा क्वेश्चन आहे, जावेद डिपॉझिट 12,000 रुपीज ॲट 9 PCPA इन अ बँक फॉर सम इयर अँड विड्रॉ हिज इंटरेस्ट एव्हरी इयर. जावेदने काय केलेलं आहे, 12,000 रुपये डिपॉझिट केलेले आहेत कुठं, बँकेमध्ये. किती पर्सेंटने, PCPA किती आहे त्याचा, 9 आहे. ठीक आहे. इन द बँक फॉर सम इयर, किती इयरसाठी ठेवले ते माहीत नाही आहे, परंतु त्याने फक्त किती 12,000 रुपीज ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्याला काय माहीत आहे, प्रिन्सिपल तो आपण इकडे राईट करून घेतलेला आहे. टाईम आपल्याला दिला नाही तो आपल्याला काढायचा आहे. इंटरेस्ट रेट जो आहे तो किती दिलेला आहे, 9 दिलेला आहे, तो आपण इथे राईट करून घेतलेला आहे. आणि आपल्याला अमाऊंट दिलेली आहे टोटल, त्याला जी तर आता आपण काय करूया, पहिले आपल्याला अमाऊंटचा फॉर्म्युला राईट करून इथे आपल्याला इंटरेस्ट काढावा लागेल. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो तर आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. अमाऊंट किती आहे आपल्याला दिलेली, 17,400 रुपीज दिली आहे. प्रिन्सिपल किती आहे, 12,000 रुपीज आणि आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. तो इंटरेस्ट जागेवरती ठेवला. ठीक आहे. आता 17,400 आणि आपण ह्याला लेफ्ट साईडला इक्वल टूचं घेऊन येऊया आणि तो होईल सबट्रॅक्ट इकडे आल्यानंतर. मग आता 17,400मधून काय शिल्लक राहतात ते आपल्याला काढायचं आहे. तर इथे 0मधून 0 कट केले, इकडे रफ करून घेऊया. 17,400 मायनस 12,000 रुपीज. तर इथे 0 कट केले, 4मधून 0 गेला 4, 7मधून 2 केले 5 आणि 0मधून 0 कट केले. तर आपल्याला इकडे भेटलेलं आहे 5,400 रुपीज भेटलेला इंटरेस्ट भेटलेला आहे इथे. तर आपण काय करूया, आता फॉर्म्युला राईट करूया. पहिले I इज इक्वल टू P मल्टिप्लाय R मल्टिप्लाय T अपॉन 100. तर आपल्याला इंटरेस्ट माहीत आहे आपल्याला 5,400. सो तर आता इथे आयची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, ती आपण इथे राईट करून घेतली. इंटरेस्ट काढला ना आपण इथे. ठीक आहे. तर हा इंटरेस्ट इथे राईट केला. त्यानंतर आपलं प्रिन्सिपल आहे आपल्याकडे, ते आपण इथे राईट करून घेतलं आहे. त्यानंतर PCPA सुद्धा दिलेला आहे, तो पण इथे राईट करून घेतला. पुढे आपल्याला T काढायचा आहे अपॉन 100. ठीक आहे. तर आता याला सॉल्व करूया. 5,400 या साईडला आपण काय करूया, आता टीची व्हॅल्यू काढायची. बाकी सर्व नंबर आपण इकडे काय करूया, शिफ्ट करूया लेफ्ट साईडला. तर आता 5,400 त्याच जागेवर राहतील. इकडे 100 डिवाईडमध्ये होते, तो इकडे आल्यानंतर मल्टिप्लायमध्ये येऊन बसतील. त्यानंतर 12,000
आणि इकडे 9सुद्धा आहेत, ते पण इकडे खाली येऊन बसतील आणि फक्त टी इकडे राहतील, त्यांची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, आता सॉल्व करूया. तर आता 0सोबत 0 कट करूया. पहिले 2 0 इथे कट केले. ठीक आहे, आता 1 0 राहिला, तोसुद्धा याच्यासोबत कट केला. आता 12 इकडे आपल्याकडे राहिलेला आहे आणि इथे 9 राहिलेला आहे. 9ने आपण 540ला डिवाईड करू शकतो. 9 1 जा 9, 9 6 जा 54 आणि 9 0 मल्टिप्लाय 9 0ला डिवाईड केलं तर आन्सर 0, म्हणजे काय भेटलं आपल्याला 60. आता बघा 60 राहिलेला आहे आपल्याकडे आणि इथे 12 आहे. 12 1 जा 12 आणि 12 5 जा 60, म्हणजे टी इज इक्वल टू आपल्याला काय भेटलेलं आहे 5, म्हणजे टाइम आपलं राईट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर क्वेश्चन नंबर 4 आहे, लता पेन बॉरो सम मनी फ्रॉम अ बँक at a rate of 10 PCPA interest for a 2.5 years. तर एक लताबेन आहे, तिने काय केलेलं आहे, बँकेकडून बॉरो केलेले आहेत मनी, आणि ते मनी किती आहेत तेच आपल्याला माहीत नाही आहे, प्रिन्सिपलच म्हणजे आपल्याला माहीत नाही इकडे. आणि रेट किती होता त्याचा, तर 10% इंटरेस्टचा रेट होता. त्यानंतर किती इयरसाठी घेतले होते, 2.5 इयरसाठी घेतले होते. तर आता आपण बघूया, इफ सी पेड 10,250 रुपीज, तिने काय केले होते, इंटरेस्ट भरला होता. ॲज अ टोटल इंटरेस्ट हाऊ मच मनी हॅड सी बॉरो, तर तिने टोटल किती रुपीज बॉरो केले होते ते आपल्याला काढायला सांगितलं इकडे. तर प्रिन्सिपलच आपल्याला म्हणजे काढायला सांगितलं आहे. इंटरेस्ट रेट दिलेला आहे, टाईम पिरियड दिलेला आहे, त्यानंतर टोटल इंटरेस्टसुद्धा आपल्याला इथे दिलेले आहे. तर आपण फॉर्म्युला यूज करूया टोटल इंटरेस्टचा आणि आपण काढूया प्रिन्सिपल किती. तर आपल्याला इथे प्रिन्सिपल दिलेला आहे हे 10,250. पी आपल्याला काढायचा आहे, तो ॲज इट इज राईट केला. आर आपल्याला दिलेला आहे, किती आहे आर बघा जरा, इंटरेस्ट रेट 10% आहे. टाईम ऑफ पिरियड किती दिला आहे, 2.5 इयर. आता याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे, असा नंबर बघून घाबरून नाही जायचं आहे, तर याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे. तर इथे 2 आणि 2 मल्टिप्लाय 2 किती होणार, 2 मल्टिप्लाय 2 4, आणि हा 1 आपल्याला डिनॉमिनेटर त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. 2 मल्टिप्लाय 2 प्लस 1/2, तर 2 2 जा 4, 4 प्लस 1 5, 5/2 हे आपल्याला भेटलेलं आहे. सो तर आता इथे राईट करूया 5/2 आणि इथे 100. सो आपलं राईट करून झालं. आता याला सॉल्व करून घेऊया. 2 1 जा 2, 2 5 जा 10, इथे काय राहिला 5 आणि 5, 5 5 जा किती झाला 25, मल्टिप्लाय इकडे काय आहे पी बाकी आहे अजून आणि 100सुद्धा. सो तर आता त्याला सॉल्व करूया. 10,250 ॲज इट इज कॉपी केला इकडे. तर आता 25 1 जा 25, 25 4 जा 100. ठीक आहे, तर आता इकडे हा 4 जो राहिला आहे इथे आणि इकडे डिनॉमिनेटरला राहिला आहे पी. तर आपण काय करूया, 10 50 to 50, हा 4 इकडे आला, शिफ्ट झाल्यानंतर इक्वल टूच्या बाजूला तो झाला मल्टिप्लाय आणि इकडे काय राहिला पी. तर आपल्याला पीच काढायचं आहे. तर इकडे आपण रफ करूया. 10 to 50 मल्टिप्लाय 4, 0 आपण ॲज इट इज राईट करूया. 5 4 जा 20, 2 कॅरी गेला, 4 2 जा 8, 8 आणि 2 10, 1 कॅरी केला, 4 मल्टिप्लाय 0 1, 1 कॅरी केला, 4 1 जा 4. तर आपल्याला आन्सर काय भेटलेलं आहे, पी इज इक्वल टू किती प्रिन्सिपल होतं 41,000. इन द ब्लँक्स एक चार्ट दिला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल दिलेला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आणि टाईम आणि इंटरेस्ट अमाऊंट दिलेले आहे आणि काही ठिकाणी अमाऊंट दिलेली आहे टोटल. तर याच्यावरून आपल्याला फिलिंग द ब्लँक्स त्या कंप्लीट करायच्या आहेत. तर फर्स्टमध्ये तुम्हाला प्रिन्सिपल दिलेला आहे, त्यानंतर इकडे रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे आणि टाईम पिरियड दिला आहे आणि आपल्याला काढायचं आहे इंटरेस्ट आणि अमाऊंट काढायचं आहे. इंटरेस्ट काढूया चला सर्वप्रथम. तर इंटरेस्ट इज इक्वल टू पी मल्टिप्लाय आर मल्टिप्लाय टी अपॉन 100. व्हॅल्यू पुट करूया इथे. आता पी दिला आहे का, ओके, पी दिलेला आहे 4200 मल्टिप्लाय टाईम दिलेला आहे ते 7, तो राईट केलेला आहे. त्यानंतर टाईम दिलेला आहे 3 आणि इथे रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे तो आहे 7% अपॉन 100. आता इथे आपण 2 झिरोसोबत 2 झिरो कट केले, त्यानंतर 42 आणि ते 7 3 जा 21. तर आपण इथे रफ करून घेऊया. 42 मल्टिप्लाय 21,
2 1 जा 2, 4 1 जा 4, 0, 2 2 जा 4, 4 2 जा 8. तर आपल्याला इकडे आन्सर भेटले 2 4 4 8 आणि 882. इकडे आपल्याला आन्सर इकडे आपण रफ करून घेतलेला आहे आणि आन्सर आपल्याला भेटलेला आहे 882 रुपीज. हे काय भेटलं आपल्याला? इंटरेस्ट भेटलेला आहे. तो आपण इंटरेस्टमध्ये राईट करूया. किती? 882 रुपीज. ठीक आहे. तर आता आपल्याला टोटल अमाऊंट काढायची आहे. मग टोटल हे आपल्याकडे 4200 आणि इंटरेस्ट किती आहे? 882 रुपीज. यांचं ॲडिशन करू 5082. ठीक आहे. हा फर्स्ट जो होते आपल्या फिलिंग द ब्लँक्स ते कंप्लीट झालेल्या आहेत. आता सेकंडचं बघूया. आता सेकंड जो आहे तो थर्डमध्ये गेला आणि थर्ड जो आहे तो सेकंडमध्ये आलेला आहे. तर हरकत नाही, आपण सॉल्व करून घ्या. पहिल्यामध्ये काय आलेलं आहे? प्रिन्सिपल आपल्याला इकडे दिलेला आहे. तर आय इज इक्वल टू किती? आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करूया. आता इथे दिलेलं आहे 8000 मल्टिप्लाय इंटरेस्ट रेट दिलेला आहे 5 आणि इयर आपल्याला काढायला सांगितलेले आहेत. तर इथे टाईम आपण राईट करून घेऊया मल्टिप्लाय 100 आणि इथे आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे तो आहे 800. तो सुद्धा पुट करून घेतलेला आहे. इथे पहा सेकंड नंबरचं आहे ते आपण इथे आता सॉल्व करतो आहे. तर त्यासाठी आपण इथे हाच फॉर्म्युला यूज करतो आहे लिहिलेला, त्याच्यामध्येच व्हॅल्यू पुट केल्यात. तर आपल्याला इथे 8000 दिलेले आहेत, 8000 दिलेले आहेत. त्यानंतर इथे 5 इयर्सचा टाईम दिला आहे, 5 इयर्स रेट दिला आहे आणि टाईम आपल्याला काढायचा आहे. तर इथे 800 इज इक्वल टू 8000 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय T अपॉन 100. सो तर इथे 0 सोबत 0 कट केला, या 0 सोबत हा 0 कट केला. किती राहिले? 80 मल्टिप्लाय 5. तर 8 5 जा 40 आणि हा 0 आपण राईट करून घेतला. तर इथे किती राहिले? 400 आणि T राहिला. आता T काढायचं आहे, मग Tला त्याच साईडला ठेवूया आणि 400 ही जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करूया? या साईडला शिफ्ट करूया. मग 800 आणि हा इकडे मल्टिप्लाय होता, इकडे आला तो काय झाला? डिवाइड झाला आणि Tची व्हॅल्यू काढायची आहे. तर T त्याच साईडला बसलेला आहे. सो तर आता इथे 0 सोबत 0 कट केले, 4 1 जा 4, 4 2 जा 8. किती आन्सर आला आपला? 2 इयर्स. T इज इक्वल टू किती? 2 इयर्स. ठीक आहे. आता इथे आपण राईट करून घेऊया. किती इयर्ससाठी होते? 2. तर इथे 2 इयर्स राईट करूया. तर आपल्याला अमाऊंटसुद्धा विचारलेली आहे. तर अमाऊंट इथे काढून घेऊया आपण. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर आता इथे डायरेक्ट व्हॅल्यू टाकूया आपण. इथे 8000 आपलं प्रिन्सिपल होतं, सो बरोबर. आणि इंटरेस्ट किती आलेला आहे? इंटरेस्ट किती होता? 800. म्हणजे 8000 आणि 800 हे आपलं काय आलेलं आहे? अमाऊंट आलेली आहे. ठीक आहे. तर आता थर्ड नंबर आहे. थर्ड नंबरमध्ये आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं नाही आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिला, टाईम दिला आणि इंटरेस्ट दिलेला आहे. त्याबरोबर फॉर्म्युला राईट करूया. तर प्रिन्सिपल आपल्याला काय दिलेलं आहे? थर्ड वन इथेमध्ये प्रिन्सिपल काढायचा आहे, तो पी राईट तसाच केला. आर आपल्याला दिलेले आहे 6%. टाईमसुद्धा आपल्याला इथे दिलेला आहे 4 इयर अपॉन 100 आणि आपल्याला इकडे इंटरेस्टसुद्धा दिलेला आहे, तो आहे 1200 रुपीज. इथे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, 3 नंबरच्या क्वेश्चनमध्ये 1200 इंटरेस्ट दिलेला आहे, तो राईट करून घेतला इथे. आता काय करूया? ज्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण या साईडला शिफ्ट करून घेऊया, लेफ्ट साईडला. 1200 आणि इकडे 6 4 जा 24. ठीक आहे. तर आता आपण काय करूया? हा जो 100 आहे तो लेफ्ट साईडला येऊन काय झाला? इकडे मल्टिप्लाय 6 आणि 4, 6 मल्टिप्लाय 4 ते आपण इकडे घेऊन आलो, ते झाले डिवाइड. त्यानंतर पीची व्हॅल्यू काढायची आहे, तर पी या साईडला आपण ठेवलेला आहे. ठीक आहे. तर आता 6 4 जा 24. 6ने आपण डायरेक्ट 1200ला डिवाइड करूया. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 0. ठीक आहे. 200 आन्सर आले इथे.
तर आता 200 आणि इथे 4 आहे, 4 1 4 आणि 4 2 8, 2 राहिला, परत 0 घेतला 20, 4 5 20, तर इथे किती आले 25 आले. तर आपल्याला 200 × 25 केलं की पीची व्हॅल्यू मिळेल. आता 25 × 200 केल्यानंतर आन्सर आपल्याला भेटणार आहे 5000 रुपीज. कारण सोपं आहे, 25 2 50 आणि 0 ॲज इट इज राईट केले. तर पी इज इक्वल टू किती आले 5000. म्हणजे आपल्याला इथे काय आन्सर राईट करायचं आहे 5000 रुपीज. अमाऊंट पण काढायची आहे. तर अमाऊंट काढण्यासाठी 5000 प्लस आपल्याला इंटरेस्ट किती दिलेला आहे 1200. तर ह्यांच्या दोघांचे ॲडिशन केले की आपल्याला भेटणार आहे अमाऊंट 0 + 0 2 + 0 2 आणि इथे 5 + 1 6, 6200 किती आले 6200 रुपीज. ठीक आहे. आता 4 नंबरचा राहिलेला आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं नाही, प्रिन्सिपल आपल्याला काढायचं. तर इथे फॉर्म्युला राईट करून घेतलेला आहे आणि इथे जे व्हॅल्यू दिल्या त्या आपण इथे राईट करूया. हे पहा 4 नंबरचा क्वेश्चन आणि त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आपल्याला दिलेलं नाही, म्हणून प्रिन्सिपल आपण तसंच लिहूया. पी आर आपल्याला दिलेला आहे 5%. त्यानंतर टाईम आपल्याला दिलेला नाही. ठीक आहे. त्यानंतर इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे 6000 अपॉन 100. ठीक आहे. आता आपल्याला पी आणि टी हे दोन्ही पण दिलेले नाहीत आणि फक्त काय दिलेलं आहे 5 दिलेलं आहे. आणि परंतु आपल्याला इकडे अमाऊंट दिलेली आहे त्यांनी 18000. सो तर आपल्याकडे अमाऊंट आहे, म्हणजे आपण काय करू शकतो आता इथे प्रिन्सिपल काढू शकतो. मग आपल्याला त्यासाठी फॉर्म्युला यूज करावा लागेल. कशाचा अमाऊंटचा. तर इथे राईट करूया. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे, प्रिन्सिपलच काढायचं आहे आणि अमाऊंट आपल्याकडे आहे तर 18000. ठीक आहे. प्रिन्सिपलच्या जागेवर प्रिन्सिपल राईट करूया कारण प्रिन्सिपलच काढायचं आहे. आणि इंटरेस्ट किती आहे 6000. सो तर आता ह्या 6000 आपण काय करूया इक्वल टूच्या लेफ्ट साईडला शिफ्ट करूया. तो इकडे प्लस होता, इकडे आल्यानंतर काय होणार मायनस होणार. तर 18000मधून 6000 सबट्रॅक्ट केले तर आन्सर किती भेटणार आहे आपल्याला 12000. तर प्रिन्सिपल भेटलेला आहे किती 12000. ठीक आहे. प्रिन्सिपल भेटला आपल्याला. ओके. आता प्रिन्सिपल राईट करून घेऊया पहिले. आता आपल्याला काय काढायचं आहे फक्त इयर काढायचे बाकी आहेत. मग आता यामध्ये आपण इयर काढू शकतो. 6000 इज इक्वल टू प्रिन्सिपल भेटला आता 12000 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय टी अपॉन 100. आता हा 0 आपण या साईडला 100 या साईडला शिफ्ट करूया 100 आणि हे 12000 आणि 5सुद्धा आपण इकडे आल्यानंतर काय झालेलं आहे डिवाइड झालेत आणि टीची व्हॅल्यू काढायची आहे. आता 0 1 2 3 1 2 3 कट केलं. आता इथे काय राहिलेलं आहे 5 आणि 12. आता 5ने काय करूया 5 1 5 5 2 10 आणि इथे आपल्याला भेटलेलं आहे 20 5 2 10 आणि इथे हा 0 ॲज इट इज राईट केला तर इथे किती आले 20 आले. सो तर आता 12 आहे इथे अजून आपल्याकडे बाकी. 20 मल्टिप्लाय 6 केला तर किती झाले 10. किती भेटली टीची व्हॅल्यू आपल्याला टाईम किती भेटला 10. तर आपण इथे राईट करून घेऊ आता टाईम 10 इयर्स. ठीक आहे. तर 5 नंबरचा क्वेश्चन आपला फक्त राहिलेला आहे लास्ट आणि त्याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला राईट करून घेतला आहे. आता त्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकू ज्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. तर इथे इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे तर इंटरेस्ट आपण इथे राईट केलेला आहे 2400. त्यानंतर आपल्याला इकडे पीची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे मल्टिप्लाय इथे 5/2. आता 5/2 कसं आलं तर रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला दिला होता तो आपण कन्वर्ट केले
तर हे रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला दिला होता इथे मिक्स फ्रॅक्शनमध्ये, तो आपण कन्वर्ट केलेला आहे. 2 2 4, 4 + 1 5, 5 अपॉन इथे 5/2 आपल्या आन्सर इथे आलेला आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला हा भेटलेला आहे. तर आता याला सॉल्व करून घ्यायचं आहे. तर इथे आपण व्हॅल्यू पुट करून झाल्यात आपल्या 5/2 मल्टिप्लाय 5/100. तर आता याला सॉल्व कसं करायचं तर बघा 5 5 जा 25 आपण इथे राईट करून घेतलेले आहेत. नेक्स्ट स्टेपमध्ये 25/2 आपलं इथे आन्सर आलेला आहे. पी आपल्याला काढायचा आहे, तो तसाच ॲज इट इज राईट केला. त्यानंतर 100. तर आता आपण काय करूया, हा जो डिनॉमिनेटर आहे तो आपण इकडे राईट साईडला लेफ्ट साईडला शिफ्ट करूया. तर इथे शिफ्ट केला आणि त्यानंतर आपल्याकडे इकडे राईट साईडला काय शिल्लक राहिलेला आहे, पी मल्टिप्लाय 25/2. तर आता हा 2 सुद्धा आपण काय करूया, इकडे तो डिनॉमिनेटर आहे म्हणजे इकडे काय आहे डिवाईडमध्ये इकडे गेला, तो बसला जाऊन कशामध्ये मल्टिप्लायमध्ये. ठीक आहे. त्यानंतर 25 इकडे होता मल्टिप्लायमध्ये, तो आला इकडे आला डिनॉमिनेटरमध्ये गेला. ठीक आहे. आता पीची व्हॅल्यू काढायची, तो इकडे राईट साईडला ठेवलेला आहे. आता यांनी सॉल्व करून घेऊया आपण इथे. तर 25 1 जा 25, 25 4 जा किती 100. ठीक आहे. तर इथे आला 4, 4 2 जा 8, 4 2 जा 8 आणि इथे आता 2400 मल्टिप्लाय 8 आपण आता इथे करून घेऊया. तर 19,200. तर आपलं जे प्रिन्सिपल आहे ते किती आलं होतं, 19,200 रुपीज. आपल्याला अमाऊंट देखील काढायला सांगितलेली होती. तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट लिहिलं की आपल्याला अमाऊंट मिळून जाईल. चला 19,200 आपलं प्रिन्सिपल होतं आणि त्यानंतर इंटरेस्ट होतं 2,400. तर या दोघांची टोटल केली तर आपल्याला भेटले 21,600 रुपीज. हा आपल्या काय आहे अमाऊंट आहे. चला पुट करूया. तर हा चार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. यामध्ये आपण व्हॅल्यू आपल्याला टाकलेल्या आहेत 91,200 आणि इकडे 21,600 रुपये आणि हा चार्ट पूर्णपणे सॉल्व केलेला आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मला थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.